आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। कदीम जालना पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच माझ्या नवऱ्याचा खून झाला आहे असा थेट आरोप काल दिनांक 6 रोजी रात्री 7 वाजेच्या सुमारास खून झालेल्या अजय विक्रम आढाव वय 25 वर्षे याच्या पत्नीने प्रसारमाध्यमांसमोर केला आहे। या आरोपाला पुष्टी म्हणून तिने 2 दिवसांपूर्वी याच पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा हवाला दिला आहे। तसेच पोलीस निरीक्षकांच्या दुर्लक्षामुळे माझ्या पतीचा खून झाला आहे, जोपर्यंत या पोलीस निरीक्षकाला निलंबित करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका अजयची पत्नी प्रशंसा अजय आढाव यांनी घेतली आहे। दरम्यान या संदर्भात प्रशंसाने आज उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची भेट घेतली। त्यानंतर अनंत कुलकर्णी आणि प्रशंसा या दोघांनी आपली कैफियत मांडण्यासाठी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांचीही भेट घेतली आहे। दरम्यान अजयचा भाऊ कुणाल आढाव यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। या तक्रारीनुसार अनिकेत राऊत, शोएब शेख, सादाब शेख, अजहर सय्यद उर्फ कल्लू, तौफिक शेख उर्फ मुल्ला आणि जुबेर अशा 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पहिले 2 तारखेला माझ्या नवऱ्याला SS मोबाईल शॉपी आंबेडकर पुतळ्याजवळ मारहाण झाली। त्या मारहाणीमध्ये नंतर माझ्या नवऱ्याला सिव्हिलमध्ये ICU मध्ये ॲडमिट करण्यात आलं। त्याच्यानंतर इथलचे पोलीसवाले माझ्या नवऱ्याचं बयान घ्यायला आले नाही। त्याच्यानंतर आम्ही बोलवलं स्वतः, तेव्हा आले ते 2 तारखेला न येता 4 तारखेला आले बयान घ्यायला। त्या बयानामध्ये आम्ही सांगितलं होतं माझ्या नवऱ्याला 60 टाके होते आणि पुन्हा त्यानंतर त्यांनी चाकू पण दाखवला होता। आम्ही त्यांना अट्रॉसिटी दाखल करायला लावली। पोलीसवाल्यांनी जे जबाब घ्यायला आले होते त्यांनी काही अट्रॉसिटी दाखल केली नाही। त्याच्यानंतर पण माझ्या नवऱ्याला 5 तारखेला 6 तारखेला सुट्टी झाली तर फोन येत होते तिकडून, जीवी मारण्याची धमकी येत होती, तू सुट्टी होऊन घरी ये, तुला आम्ही मारून टाकू। आणि शेवटी माझ्या नवऱ्याला 6 तारखेला सुट्टी झाली। परत आम्ही इथे कदीममध्ये आलो, त्यांनी काय आमची तक्रार घेतली नाही। घरी जात असताना त्याच्यानंतर पुतळ्यापासून हे उड्डाणपूलपासून माझा नवरा आणि त्याचा मित्र येत असताना त्या आरोपींनी माझ्या नवऱ्याला डायरेक्ट मारलं। आम्ही PI जवळ पण आम्ही तक्रार केली होती, त्यांनी काय आमची तक्रार घेतली नाही। फक्त माझ्या 6 महिन्याच्या मुलीला तुम्ही न्याय मिळवून द्या, हीच माझी विनंती आहे तुमच्याकडे। मोबाईल जवळचे भांडण झालं होतं ते कशावरून झालं होतं? पहिले मोबाईल सेंटर जवळ, मोबाईल शॉपजवळ जे भांडण झालं ते भांडण माझ्या नवऱ्याच्या मित्राचे होते, बंटी म्हस्के म्हणून आहे, त्याला मारहाण करत होते म्हणून फक्त माझा नवरा मध्ये गेला आणि म्हटले बाबा मारू नका, काय झालं तर मागून शोएब शेख म्हणून आहे, त्यांनी येऊन माझ्या नवऱ्याच्या डोक्यात रॉडने मारहाण केली। त्याच्यानंतर आम्ही माझ्या नवऱ्याला सिव्हिलमध्ये दाखल केलं। सिव्हिलमध्ये पण ICU मध्ये होतं, तेव्हा पण पोलीस कर्मचारी आले नाही। आले तरी त्यांनी बयान घेतलं तर एक नॉर्मल असं लिहून घेतलं की मारहाण केली रॉडने आणि जीवे मारण्याची धमकी। त्यांनी माझ्या म्हणण्यावर अट्रॉसिटी पण दाखल केली नाही सर। पहिले 2 तारखेला शोएब शेख, त्याच्यानंतर अजहर सय्यद होते, तौफिक शेख होते आणि जी काल मारहाण झाली माझ्या नवऱ्याला चाकूने वार केले त्यामध्ये अनिकेत राऊत हा मेन आरोपी होता। पोलिसांवर काय कारवाई करायची तुमची? पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड करायला पाहिजे, कारण की DYSP त्यांच्याकडे पण अर्ज दिला, त्यांनी काही कारवाई नाही केली। त्याच्यामुळे आज माझ्या नवऱ्यावर हे माहीत नाही। मला माझ्या 6 महिन्याच्या मुलीला न्याय भेटलाच पाहिजे। आज कोण बघणार आहे हिला मला माहित नाही, न्याय द्या, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि मृतदेह ताब्यात घेतलाय का? मृतदेह मी ताब्यात नाही घेणार जोपर्यंत PI वगैरे असेल, जोपर्यंत त्यांना काही सस्पेंड होत नाही आणि आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मी माझ्या नवऱ्याचा अंत्यसंस्कार नाही घेणार हातामध्ये। बस हीच माझी नम्र विनंती।